एवढ्या उन्हात माझ्या सासूबाई मला कुठे घेऊन चालल्या आहेत, चला तर तुम्हाला सांगतो. हॅलो हाय, मी प्रगती, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो आहे जेवण करायला. हॉटेलमध्ये नाही हो, आमच्या घराजवळ सप्ताह बसला आहे, तिथचं आम्हाला आमंत्रण होतं, तर आम्ही गेलो होतो जेवण करायला. स्वामी आणि समर्थला मी झोपून गेली होती. नंतर तिकडून आल्यावर पाहिलं तर स्वामी आणि समर्थ दोघेही उठले होते. फक्त 1 तास पूर्ण झोप घेतात ते आणि लगेच उठून जातात. तेवढ्या वेळपर्यंत त्याच्या बाबाने सांभाळ केला. आणि हा बघा माझ्या स्वामीला किती छान टायनीचं दात आलेलं आहे. नंतर मग 5 वाजले होते. मुलं आमच्या एरियामध्ये इतके छान खेळतात ना, म्हणजे त्यांना असं पाहून असं लहानपण आठवतं. नंतर स्वामी आणि समर्थची मस्ती चालू झाली. दोघांना एकामेकाशिवाय करमत नाही आणि दोघांचं काही पटत नाही. जवळ आले की नुसते भांडणं करतात, एकामेकाला मारतात. लहानच आहे तर इतकं आलं आहे, मला तर मोठ्यापणाचा विचार करूनच टेन्शन यायला लागतं. असो, या दोघांचं इकडं चालू होतं. नंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं आज साधं साधं खिचडी आणि बेसन. आमच्याकडं खिचडी आणि बेसन स्वयंपाक करतच नाही तर ती तितकी मोठी पाल होती, ते जिवंतच होती पाल. मला पाहूनच कसं तरी व्हायला लागलं, म्हणून मी आम्हाला आवाज दिला आणि बाहेर काढायला लावलं. नंतर त्यांनी बाहेर नेऊन टाकून दिलं. यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्हाला सुतूक पडलं होतं, त्यामुळे मी काही बनवू शकली नव्हती. म्हणूनच आम्ही आज बनवून घेतल्या पापड्या. ह्या गुळाच्या पापड्या असतात, आईने लाटून दिल्या आणि मी चांगल्या प्रकारे तळून गेल्या. तर असा होता माझा आजचा दिवस.